बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेत गेल्या 3 वर्षापासून असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात आली. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, गटनेता यांची निवड झाली असली तरी अद्याप स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्याचे 15 दिवस उलटूनही पालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊ शकलेला नसून हा अर्थसंकल्प आता पालिकेच्या येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. या ठाणेकरांना कोणत्या सुविधा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेत गेली 3 वर्ष प्रशासकीय राजवट होती. पालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर केले जात होते आणि हाच अर्थसंकल्प लागू केला जात होता. मात्र जानेवारी महिन्यात पालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट पक्षाने 131 पैकी 75 जागांवर विजय मिळवून पालिकेत सत्ता स्थापन केली. भाजपही सत्तेत सामील झाली. यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, गटनेता यांची निवड झाली असली तरी अद्याप स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सभेत स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पटलावर होता. मात्र तो ऐनवेळेस मागे घेण्यात आला. त्यानंतर 5 मार्च रोजी आयोजित केलेली सभा रद्द करण्यात आली. तर 18 मार्च रोजी आयोजित सभेच्या पटलावर हा विषय नाही. स्थायी समिती गठीत होत नसल्यामुळे अद्याप पालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊ शकला नसून मार्च महिन्याचा 15 उलटला तरी अर्थसंकल्प कधी सादर होणार याविषयी स्पष्टता नव्हती. दरम्यान हा अर्थसंकल्प येत्या 23 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. ठाणे महापालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा सोमवार 23 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे. कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला 2.5 लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहात अटक केले. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल क्लिअर करून देण्यासाठी लाच घेतल्याची बाब पोलीस कारवाईतून समोर आले. कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे ठाण्यातील चरई येथील MTNL इमारतीत कार्यालय आहे. या कार्यालयात मीनाक्षी नारायण उन्हाळे या उपसंचालक वर्ग 1 या पदावर कार्यरत आहेत. त्यांना 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदार यांची पत्नी आणि मुलीचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्रासाठी त्यांनी अर्ज केला होता. या अर्जाची पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी उन्हाळे यांनी 2.5 लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने 12 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड अलिबाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार वर्ग होता. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर 13 मार्च रोजी पथकाने चरई येथील कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून 2,50,000 रुपयांची लाच आपल्या कॅबिनमध्ये स्वीकारताना मीनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष सायंकाळी 4:30 वाजता रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवाजीराव पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनाणे व सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 53 वर्षीय राजेश खांडेकर या सायकलस्वाराने नवा विक्रम रचलाय. त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण केला असल्याची माहिती सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने किरण नागती यांनी त्यांचा सत्कार केला आहे. या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर स्वतः, किरण नागती, सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णी उपस्थित होते. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले. अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू झाला. या दरम्यान ते 11 देश फिरले अशी माहिती खांडेकर यांनी दिली. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संदेशही दिला आहे. ते आतापर्यंत 41 देशांमध्ये जाऊन आलेत. 78,000 किलोमीटर त्यांची सायकलिंग झाले. त्या जगभरात 5 खंडात सायकल प्रवास केलेला आहे.
खांडेकर म्हणाले की कॅनडापर्यंत माझा प्रवास होणार होता, परंतु आर्थिक संकटामुळे मला अमेरिकेपर्यंतच पोहोचून भारतात परत यावे लागले. आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नागते म्हणाले की आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनने नवनवे सायकलप्रेमी घडवलेत. राजेश खांडेकर यांनी अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवले. केवळ ठाणेकरांनी नव्हे तर भारतीयांनी कौतुक करावा असा विक्रम त्यांनी केलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील महापालिका मंजूर नगररचना क्रमांक 1 अंतिम भूखंड क्रमांक 341 या भूखंडावर संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचे काम करताना 3 ते 4 वर्षापूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलाय. सदर खड्ड्यामध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया, डेंग्यू सारख्या गंभीर आजारांची नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आला आहे. सदरच्या खड्ड्यामुळे गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाते. येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर गंभीर प्रकरणे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई केली जात असल्याने येथील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. तसेच भीतीचे वातावरणही निर्माण झाले. तसेच सदर दर्शनी इमारतीची पालिकेची CC परवानगी एप्रिल महिन्यात संपते. सदर प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवर मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागात आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी असे आवाहन गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्य व रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसे याविषयी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी या विषयात लक्ष घालून पाठपुरावा केला आहे. गणेश कृपा या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी प्रिया भोसले व संदीप प्रभू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्ष होऊन सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही क्लीनचं काही काम केलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो. काय त्रास होतो म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाचे साथ इथे चालू आमच्याकडे सारखे चालू असतं. त्यात रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला हो, पूर्ण हे झालं तर त्याची काय आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशी म्हणजे आम्ही कंप्लेंट केलेली आहे. इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही. तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुली खेळत असतात, किती धोकादायक आहे. म्हणजे कधीही काय होऊ शकतं. तुम्ही बघाल की बिल्डिंग पूर्णची भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते. आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही.
त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चा सुरू असताना ठाणे जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्यात. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आणि गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात येते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये, तसे कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात ही समिती स्थापन करण्यात येत आहे. मुंबई ठाणे रेशनिंग क्षेत्रामध्ये रेशनिंग नियंत्रक यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनासोबत सतत संपर्क ठेवून गॅस वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे. गॅस एजन्सी, वाहतूक करणारी वाहने तसेच वितरण केंद्रांना आवश्यक असल्यास पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारीही पोलीस प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शाळा, महाविद्यालयामधील खानावळी, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळा तसेच सामुदायिक स्वयंपाकगृहे यासारख्या अत्यावश्यक सेवा LPG गॅसचा पुरवठा प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.